ओम दुर्गा, ओम शक्ती. ओम नावामध्ये एवढा मोठा अर्थ आहे ना, तर जीवनाचा आकारच आहे ओम. तर असं मी हे पूजा करून घेतलेली आहे 9 दिवस दिव्याची. आज तर आता दसरा आहे, आमच्या गावात रावण पण जळतात, तर मी आरती करून घेतलेली आहे. घटाची अश्विनी शुद्धा पक्षी आंबा बैसली सिंहासनी ही आरती केली होती. आणि या आरतीत 10 कडवे असतात, ते सगळे म्हणावं लागतात, बिन बघता येतात मला. आणि दुर्गादेवीची कापराची आरती करून मी ही बाहेर आली गाड्याची पूजा करण्यासाठी. आणि त्यांनी गाड्या सगळ्या धुवून स्वच्छ करून ठेवल्या होत्या. तर छान मी असं पाणी टाकून शुद्ध करून घेतले. मी गंगाजल पाण्यामध्ये टाकलं होतं आणि ओम स्वास्तिक काढून घेतलेलं आहे गाड्यावर. आणि त्यांच्या गाडीला तर त्यांनी अगोदरच हार लावून ठेवला होता फुलाचा सगळा. आणि दुसऱ्या मुलाच्या गाडीला पण मी सगळे हार केलेत झेंडूचे. झेंडूचा तर सोन्याचा सारखाच मान असते आज दसऱ्याचा. तर हे सगळं आंब्याचे पानं ते शुभ असतात म्हणून लावून छान आम्ही हार केले. स्वास्तिक पण काढून घेतले मी. तर मी गाड्याची पूजा करताना मी हे देवीचं एक स्तोत्र सांगते तुम्हाला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते अशी म्हणून सगळी पूजा करून घेतलेली आहे. आणि एक ओम जगदंब श्री जगदंब जय जगदंब असा 108 वेळेस दिवसातून जाप करायचा. म्हणजे आपल्याला भरपूर शक्ती येते अंगामध्ये आणि आपल्याला प्रसन्न पण होती दुर्गा माता. तर दुर्गा देवीची अशी पूजा करून गाड्याची पूजा करून दसऱ्याला रावण पण जाळायला जायचं आहे आम्हाला बाहेर. तर अशी पटकन आरती करून अगोदर छान आम्ही घराला ते सगळे लावले होते, तोरण सगळं लावलं होतं. हे गाडीची आता स्कूटीची पूजा करून घ्यायले. आणि मी हे कंकण गाडीला बांधण्याकरिता मी माहेरूनच आणते दरवर्षी दोन्ही गाड्याला. तर मी हे आणून आता हे पूजा केल्याच्या नंतर बांधणार आहे मी गाडीला. तर गाडीला बांधून असं घ्यायचं हे कंगण आणि हार पण घालायचा आहे. तर हार घालून घ्यायचं आहे आपल्याला. हे फुलाचा हे सोन्यासारखाच मान असते झेंडूचा आज. आणि देवीचे मी नावं पण सांगणार आहे मी. कोणच्या शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी दुसऱ्या दिवशीची, चंद्रघंटा तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशीची कृष्ण मांडा आणि 5व्या दिवशीची संकदमाता आणि 6व्या दिवशीची कात्यायणी आणि 7व्या दिवशीची कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी, 9व्या दिवशी सिद्धिदात्री अशा ह्या 9 देव्याची नावं होती. आणि 10व्या दिवशीचं देवीचं रूप असते महान मोठं एकदम. महिषासुरमर्दिनी म्हणतात त्या देवीला. 10व्या दिवशी रूप घेतलेलं असते तिनं. आणि कितीतरी शुंभ आणि शुंभ राक्षसाला मारलेला असते. आणि महिषासुरमर्दिनी तिचं नाव आहे. तर ते देव्याचं रूप इतके शक्ती असते ना. तर मी सांगितले नाही 108 वेळेस असा जाप केल्याने देवीचा तर खूप छान असते. आणि दुर्गा चालीसा म्हणायचा आपण दर मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी. तर आपल्याला भरपूर शक्ती येते देवीची. तर माझ्यावर तर रेणुका माताच प्रसन्न आहे. तर आणि सगळ्या देवीचा आशीर्वाद आहे. तुळजा मातेचा, महालक्ष्मी मातेचा आणि चंद्रापूरची महाकाली माता सगळ्या देव्या भरपूर आशीर्वाद देतात मला. तर हे अशी गाड्याची पूजा करून घेतलेली आरती मी गणपतीचीच म्हणते, पण गाड्याला शुभ असते आरती गणपतीची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरीपुरी प्रेम कृपा जयाची. तर आपल्यावर असंच गणपती प्रेमपूर्वक राहावं आपल्यासोबत. आणि माझ्या गाडीवर गणपती पण आहे इथं. पूजा करून घेतल्यावर मी थोडीशी गाडीवर बसली होती. आणि मला तर गाडी चालवता येत नाही. मी थोडी शिकण्याचा प्रयत्न करत होते, पण घरात काम असल्यामुळं शिकता पण येत नाही आणि भीती पण वाटते गाडीवर. आणि ते माझे मिस्टर तर ड्रायव्हर आहेत, पण मी शिकू शकते, पण इच्छाच होत नाही घरातल्या कामामुळं. तर मी फक्त बसून असं थोडंसं व्हिडिओ काढून घेतलेला आहे गाडीवर. आणि तेवढीच खुशी झाली मला. आणि मग रावण जाळायला गेले होते मी. तर हे रावण इथं असं आमच्या गावामध्ये खूप मोठा रावण करतात आणि सगळेजण येतात इथं. सगळेजण येऊन रावण जाळतात इथं. खूप नृत्य ते खूप छान होते इथं. आणि भाषण ते देतात चांगलं RRS वाले. तर ते कितीतरी छान वाटते ऐकताना सगळं. आणि मी पहिल्यांदाच गेले, इतकी दिवसापासून गावात असून मी पहिल्यांदा रावण जाळायला गेले. आणि त्याचा व्हिडिओ पण भरपूर काढलेला आहे मी रावणाचा. आणि त्याचे 10 मुख सगळे जळूस तर मी तिथंच उभारले होते. फक्त त्याची तलवारच जळली नव्हती रावणाची. तर रावण तर आपल्यामध्येच असतो सगळ्याच्या. राम आणि रावण सगळ्यामध्येच असतो. तर राम
या रावण एवढंच आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये हुडकायचं आहे आपल्या हृदयामध्ये. तर आणि रामासोबत राहायचं की रावणासोबत राहायचं आपल्या ह्याच्यामध्येच आहे अंतःकरणात. तर आपल्याला रामासोबत राहायचं आहे. तर त्याच्यामुळं जय श्रीराम, जानकी आणि रघुनंदन हे आपल्याजवळच राहणार आहेत. तर रावण तर खूप जळत आहे आता. आणि मग पुढचं आणखीन तुम्हाला सांगते देवीचे रंग मी काय काय होते ते. आज पहिल्या दिवशीचा रंग होता पांढरा, तर दुसऱ्या दिवशीचा लाल रंग होता, पार्वती दुर्गा होती. आणि तिसऱ्या दिवशी निळा रंग होता, चौथ्या दिवशी पिवळा, आणि पाचव्या दिवशी हिरवा, सहाव्या दिवशी राखंडी, आणि सातव्या दिवशी भगवा, आणि आठव्या दिवशी मोरपंखी, आणि 9व्या दिवशी गुलाबी रंग असा होता. तर एवढे 9 दिवस 9 रंग घालायचे म्हणजे आपण एकसारखेच दिसतोत सगळ्यांना, आणि देवीला एकसारखे लेकरं दिसतात. म्हणूनच जे रंग आहे ते घातल्याने चांगलं असं वाटते देवीला. आणि पूजा ते मनाभावातून करायची, देवी नक्कीच प्रसन्न होते आपल्यावर. आणि देवीची आरती पण अश्विनी शुद्धा पक्षी रोज म्हणायची असते. 10 कडवे असते ते देवीचे सगळे म्हणायचे. रावण तर रामाने जाळला. आणि मग आता हे महिषासूर राक्षस जे होता ना, त्याला दुर्गा मातेने कसा वध केला आणि कशामुळे केला ते सांगणार आहे. एक राजरंभाचा पुत्र होता महिषासूर, आणि खूप शक्तिवान असुर होता तो. आणि ब्रह्मा हे वर मागितलं होतं की त्यांनी देव जनावर त्याला कुणीच मारू नये म्हणून असं वर मागितलं होतं त्यांनी. तर मग ते खूप शक्तिशाली असुर झाला होता. तर इंद्रलोकाला पण त्यानं पराजित केलं होतं युद्धामध्ये. मग देव सगळे काय भरून त्यांनी सगळ्यांनी विचार करून, हे विष्णू, महादेव, ब्रह्मा, त्यांनी सगळ्यांनी विचार करून दुर्गा मातेचा एक अवतार धारण केलेला आहे सगळ्यांनी शक्ती देऊन. आणि ही दुर्गा मातेनं त्या दिवशी, त्या 10व्या दिवशी त्याचा वध केलेला आहे महिषासुराचा. ते म्हशीचा रूप घेतल्यामुळं देवीने पण महिषासुरमर्दिनी झाली आणि त्याचा वध करून टाकला त्या राक्षसाचा. तसाच आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामधलं राक्षस मरून जावो. आणि रावण कसा जळाला, आपल्या अंतःकरणामधला पण रावण जळून राम आणि देवी माता राहो, दुर्गा माता. आणि ही आपली सीता माता दुर्गाच आहे तिचं रूप. आणि असा रावणाचा वध पण झाला, महिषासुराचा पण वध झाला. आणि आपली 9 दिवस देवीची पूजा पण सफल झालेली आहे अशीच. आणि सगळे आनंद आहे तिथं. हे आपले हनुमानचं मंदिर आहे. मंदिरामध्ये सगळं धन ते ठेवतात आपण हे नेऊन सोनं. आणि माझ्या मिस्टरने हातात सोनं पण घेतलेलं आहे. आम्ही हे आपट्याचं असते सोनं. अगोदर हनुमानच्या मंदिरात ठेवतात पाया पडून, मग आता असे सगळ्याला देतात, वाटतात मग सगळं हे सोनं आम्ही. आणि ओवाळतात पण घरी आल्यावर. एक मंडपीची पापडी काढून मग ती द्यायची खायला. आणि ओवाळताना काय म्हणायचं, शिलंगण खेळून आला शिरपती आणि बहीण ओवाळते धरपती. बहीण जर भावाला ओवाळत असली तर. आणि सगळ्यांनाच आपण ओवाळायचं असते घरातल्या माणसांना. तर शिलंगण खेळून आलेलं हे बहीण जर ओवाळत असली तर हे म्हणायचं आपण, शिलंगण खेळून आला शिरपती, बहीण ओवाळते धुरपती. राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की.